जय जय रघुवीर समर्थ। आपण आपल्या वैभवासाठी, समृद्धीसाठी इतकी प्रचंड धडपड करतो आणि बऱ्याचदा ते वैभव किंवा समृद्धी म्हणजे केवळ शारीरिक सुख असे मानत राहतो। त्यामुळे पुढच्या आयुष्यात अनंत दुःखे उभी राहतात। समर्थांनी इथे एक महत्वाचा दृष्टांत दिला आहे। मना सांग पा रावणा काय झाले। अरे वेड्या, तू स्वतःबद्दल एवढी खात्री बाळगतोस की माझ्याकडे सगळी सुख, समृद्धी आणि शारीरिक ऐश्वर्य आहे, म्हणजे मला काही होणार नाही। तुझ्यापेक्षा प्रचंड मोठी संपत्ती, प्रचंड मोठी सत्ता, प्रचंड मोठी सेना, प्रचंड मोठे साम्राज्य आणि केवळ हेच नाही तर रावण काही सामान्य व्यक्ती नव्हता। तो अतिशय विद्वान, अतिशय तपस्वी आणि साक्षात भगवान शंकराशी संवाद साधणारा शिवभक्त होता। एवढे सगळे असूनही रावणाचे काय झाले सांगा। एवढे वैभव, एवढी सेना त्याला वाचवू शकली का? आणि का नाही वाचवू शकली? त्याच्या या सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये एकच वाईट होते, ते म्हणजे कुडी वासना। शारीरिक सुखावर आपली वृत्ती असणे किंवा शारीरिक सुखासाठी प्रचंड प्रयत्न करणे, यामुळेच पुढची सगळी संकटे जन्माला येतात। जेव्हा शूर्पणखेने रावणाला आपला अपमान सांगितला तेव्हा तो लगेच सूड घ्यायला उठला नाही, पण जेव्हा शूर्पणखेने म्हणजे रावणाच्या सख्ख्या बहिणीने सांगितले, मी त्या रामाच्या कुटीजवळ गेले होते, तिथे त्रिभुवनाची सुंदरी सीता होती आणि तिला मी तुझ्यासाठी आणायला गेले होते, तेव्हा रावणाला ती सुंदर स्त्री मिळवण्याची शक्यता दिसली आणि तेव्हा तो पुढच्या प्रयत्नांसाठी उभा राहिला। म्हणजे आपल्या बहिणीला काय झाले किंवा तिचा अपमान कसा झाला हे समजून घेता एक सुंदर स्त्री मिळण्याची शक्यता दिसताच एवढा विद्वान, तपस्वी आणि सत्ताधारी माणूस वाहवत गेला आणि त्यामुळेच त्याच्यासमोर एवढी मोठी संकटे उभी राहिली। म्हणून ही कुडी वासना म्हणजे शरीरातच सगळे सुख आहे असे मानण्याची जी वासना आहे ती सोडली पाहिजे, हे लक्षात ठेव। शरीराच्या सुखात जेवढा वेळ वाया घालवशील तेवढाच वेळ तुझ्याकडे वेगाने येणाऱ्या काळाकडे तुझे लक्ष जाणार नाही आणि मग या जीवनात ईश्वराचे दर्शन घेऊन जे सार्थक मिळवायचे आहे ते तुला साधता येणार नाही। म्हणून बळे लागला काळ हा पाठी लागी, तुझ्या मागे काळ केव्हा गिळायला येईल हे तुला कळणार नाही आणि तू शरीराच्या सुखाच्या वासनेसाठी वेळ वाया घालवशील। अरे, रावणासारखा साम्राज्य सुद्धा जिथे संपला तिथे तुझ्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा। म्हणून माणसाला खडबडून जागे करण्यासाठी समर्थांनी हे महत्वाचे श्लोक दिले आहेत। आपल्या संपत्ती आणि वैभवाच्या चिंतनाच्या वेळी आपण या श्लोकांवर मनापासून चिंतन केले पाहिजे। जय जय रघुवीर समर्थ।